सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य शिंदे साहेबांनी सिडकोच्या माध्यमातून गरीब जनतेला जी घरं दिली जातात त्या संदर्भामध्ये लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि एक शासनाची भूमिका देखील ही आहे की सिडको ही शासनाचीच कंपनी असल्यामुळं ती काय प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही, त्याच्यामध्ये कमीत कमी पैशातच ती घरं मिळाली पाहिजेत. कारण मी देखील म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. कारण शेवटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल किंवा परवडणारी घरं, अल्प उत्पन्न गटातली घरं असतील, आम्ही ठीक आहे. आता तुम्हाला ते आकडे देखील माहिती आहेत की 29,000 घरं आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. पण सन्माननीय सदस्यांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य आहे की सिडकोच्या माध्यमातून दिली जाणारी घरं ही बाजूला जर म्हाडाचा एखादा प्रोजेक्ट चालू असेल आणि तिथे 21 लाखात 34 लाखात जर घरं चालू असतील तर त्याच्याच कंपॅरिझननं इथं देखील घरं ही गरिबांना मिळाली पाहिजेत. तर शिंदे साहेब, या बाबतीमध्ये मी तुम्हाला आश्वस्त करतो, आपल्या मार्फत तिथल्या जनतेला देखील आश्वस्त करतो की आजच माननीय गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आपण विनंती करू आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भामध्ये जनसामान्यांना न्याय मिळणारा रेट त्या ठिकाणी कसा देता येईल यासाठी बैठकीचं आयोजन करू. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितला की करारनामा करत असताना त्याचा उल्लेख तुम्ही केलात की टॅक्स देखील मोठ्या पद्धतीने घेतला जातोय. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं मेंटेनन्स चार्ज आहे, त्याच्यानंतर अन्य काय 7-8 टॅक्स घेतले जात आहेत. आणि जाहिरातीमध्ये जर असं लिहिलेलं असेल की सिडकोची घरं सगळं इन्क्लूड करून टॅक्सेस न घेता ही सगळी रक्कम आहे, तर त्या बाबतीमध्ये देखील शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याचा आपण विचार करू. परंतु एक माहितीसाठी फक्त शिंदे साहेब सांगतो की याच्यातनं 2.5 लाखाची सबसिडी देखील देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि तो जो रेट आहे 1 BHK तो 34 लाख ते 74 लाखापर्यंत आहे आणि 2 BHK 46 लाख ते 97 लाखापर्यंत आहे. परंतु सर्वसामान्यांना परवडणारी घरं हीच संकल्पना सिडकोची असल्यामुळं या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली आपण बैठकीचं आयोजन करू आणि याच्यात तुम्हाला अभिप्रेत असलेला आपण निर्णय घेऊ. विक्रांत सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे तीच दरेकर साहेब आता इथं सांगत होते, तेच विक्रांतजींची मागणी आहे, तीच सचिन भाऊ तुमची देखील मागणी असेल. तर या संदर्भामध्ये जो बघा सभापती महोदय, मी तुमच्या मार्फत सचिन भाऊंना सांगू इच्छितो की गरिबांच्या उद्धाराचंच हे सरकार आहे आणि शिंदे साहेबांनी मांडलेला मुद्दा हा राजकारण विरहित आहे. त्याच्यामध्ये राजकारण करण्याची सचिन भाऊ काही गरज नाही. मी आपल्याला सभागृहाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की जोपर्यंत मीटिंग लागत नाही तोपर्यंत जाहिरात काढू नये हे देखील निर्देश दिले जातील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर याच्यामध्ये अजून काही टॅक्सेशन लावून ते नावं कमी करण्याचा जर काही कोण उपक्रम करत असेल तर तो देखील उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री यांची मीटिंग होईपर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले जातील आणि बैठकीनंतर जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. प्रवीण दरेकर साहेबांनी दिलेलं पत्र आणि त्याच्यावर केलेली एन्डोर्समेंट मुख्यमंत्री मोदी यांची, हे पत्र कुठे अडकलेलं आहे याची चौकशी केली जाईल. विक्रांत पाटील. सभापती महोदय, सन्माननीय विक्रांतजींनी अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्वक या ठिकाणी मुद्दे मांडले. एक महत्वाची गोष्ट आहे की सिडकोने जी ऍडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे, जी जाहिरात काढलेली आहे त्याच पद्धतीनं घरं देण्याच्या सूचना दिल्या जातील. दुसरी महत्वाची गोष्ट की 322 स्क्वेअर फीटचंच घर दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठेही आडेवेडे घेतले जाणार नाहीत. आणि मगाशी जो मुद्दा शिंदे साहेब तुम्ही देखील मांडलात आणि विक्रांतजींनी देखील मांडला, तो महत्वाचा मुद्दा आहे की सिडको शिळी फाट्याला जे आपण बांधकाम करतोय त्याच्यामध्ये EWS ची किंमत 25 ते 26 लाखच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये आपण जी मागणी केलेली होती की माथाडी कामगारांना 5% आपण आरक्षण देखील ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान मध्ये आपण तीच कॉस्टिंग 25 ते 48 लाख केलेलं आहे आणि नॉन पंतप्रधान मध्ये ते 34 ते 97 लाख आहे. तरी देखील परवडणारी घरं असली पाहिजेत यासाठी तुम्ही पण मागणी केली, विक्रांतजींनी देखील मागणी केली, दरेकर साहेब देखील त्या मागणीशी ठाम आहेत. या संदर्भामध्ये जसं मी सांगितलं की नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठकीचं आयोजन करू आणि गरिबांना घरं परवडतील अशा पद्धतीचा निर्णयच सिडको माध्यमातून होईल अशा पद्धतीची दक्षता घेऊ. सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की जोपर्यंत उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रोसिजर थांबवल्या जातील आणि त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल.